नसुनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या बिना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा का रे दुरावा रे दुरावा Oh shit. अरे तू चान्स मिस केलास यार. आता कधी विश करणार आहेस तिला? त्यात आज इतक्या गोष्टी करायच्या. काकांच्या नकळत काकांना मॅनेज करायचं, पार्टीसाठी सामान आणायचं, सुहासला काकांचा फोटो पण पाठवायचा आहे, घरातल्या गोष्टी लपवायच्या आहेत. आणि मी इतका वेळ झोपून काय राहिलो? Come on, जय चल. हॅपी बर्थडे अतिथी. मी काय म्हणते, अहो एक विचारू का? विचारा की. एखादी विशिष्ट गोष्ट विचारायला आपल्याकडे काय वेळ ठरवला वाटतं? नाही म्हणजे बरेच दिवस मनात होतं एखादा छानसा चित्रपट बघावा म्हणून. आज जायचं का? चित्रपट? कशाला? चित्रपट बघायला बाहेर जायचं? अहो टीव्हीवर खंडीभर चॅनल्स आहेत आणि त्यात आज रविवार आहे. भरपूर हवे ते चित्रपट बघता येतील तुम्हाला. नाही तसं नाही, म्हणजे चित्रपटाच्या निमित्ताने बाहेर जाणं होईल ना. किती दिवस झाले आपण घराच्या बाहेरच पडलो नाही आहोत. काय ग? ना आजच कसा विचार आला नेमकं मनात? काही विशेष कारण नाही ना? झालं काका, काहून एवढे प्रश्न विचारायले? हा, त्या म्हणतायत ना एवढं, तर जा ना त्यांना घेऊन बाहेर. त्या बायको आहेत तुमची, शोभेची वस्तू नाही घरात बसून ठेवायले. तू जास्त तोंड चालू नकोस. ती माझी बायको आहे ना, मी का वाटेल ते करीत. तुला घरात टीव्ही नाही तर बाहेर फिरायला नेईन, समजलं? शकू जाऊ दे, भांडू नका. अगं तू घसाफोड करून काय उपयोग आहे? मुळात बायकोवर प्रेम असावं लागतं ना. तेच तर नाहीये, मग काय? काका, मी काय म्हणते, जर काकू एवढे सांगतायत तर घेऊन जा ना त्यांना बाहेर. काय जेव्हा विनंती इमोशनल ब्लॅकमेल होते ना, तेव्हा त्याला वास यायला लागतो, वास. आता मला बाहेर जायचंच नाहीये. म्हणजे घरात राहून यांचा काहीतरी कट शिजलेला दिसतोय.
मग आपण नाही ना जातो? एक मिनिट, आता मला राहायचंच नाहीये घरात. अहो राहू दे की, कशाला मरत मरत जायचं सिनेमा पाहायला? नाही, काही झालं तरी मी आता हिला घेऊन जाणारच. चित्रपट दाखवणार, लोकांना कळू दे मी हिच्यासाठी काय करू शकतो. चल जाऊया, बघूया चित्रपट. मग मी तयार होऊन येते. मी पण जयला उठून येते. मी पण आले. मी केलं ते बरोबर की चूक? जय, हे घे, पटपट चहा पी आणि मग निघ. हा, कुठे? अरे असं काय करतोय, सामान आणायचं ना, मी तुला लिस्ट देते. हा जय, हे घे लिस्ट. हा, याप्रमाणे सगळ्या वस्तू आणि काही विसरू नकोस. एक मिनिट थांब ना जरा, मला. एक सेकंडचा सुद्धा वेळ नाही आपल्याकडे. लवकर जा आणि पटपट आण. अगं पण मी काय म्हणतोय अदिती, काकांना कसं बसं तयार केलंय. जर त्यांचा मूड बदलला ना तर परत प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा पटकन जा आणि लवकर आण. हा, पण मी चला सर, राणे साहेबांचा आदेश आहे. चला चला, आवरा लवकर. काकू, अहो किती गोड दिसताय तुम्ही. चल, काहीतरीच तुझं. नाहीतर काय, काकांच्या अगदी उलट. ए, काय म्हणालीस? काय नाही, मी आता तुमचं कौतुकच करायलंय, हो की नाही? काकू, काय ग, काका गेले नाहीत का अजून? हा, काय म्हणालास? का मी नसताना तू काय करणार होतास? अरे आहात का तुम्ही अजून? मी काय करणार होतो? तुम्हाला निघायला उशीर नको व्हायला, पोचायला उशीर नको व्हायला म्हणून विचारलं. मला ना काहीतरी शंका येते. अहो चला निघूया आता, उशीर होतोय. हे अदिती, घराकडे नीट लक्ष दे. हा, आणि घरातून बाहेर पडणारच असशील तर गॅस नळ सगळं बंद करून घे. हो. अहो हो, उशीर होतोय, चला लवकर. हा. मला का असं वाटतंय की तुम्ही माझ्या जाण्याची वाट बघतात ते? काय विचार, काय आमची पाठ फिरल्यानंतर इथे काय करण्याचा बेत आहे तुमचा? घ्या, संशय घ्या. कधी म्हणून कसला आनंद मिळून देऊ नका मला. तुमच्या या संशय घेण्यामुळे तुम्ही काय गमावताय हे आत्ता नाही कळणार तुम्हाला. आणि ज्या दिवशी कळेल ना तेव्हा ते पुरे चला, माझ्या पुढे व्हा बरं. चला, मी आतलं पटपट आवरायले. हा, जय, ऑफिस मधले सगळे इथे यायला निघाले. मी बाकी सगळं आवरून ठेवते. उगाच अशी कुठली गोष्ट दिसायला नको ज्याच्यावरून त्यांना आपला संशय येईल. मी पण सुहासला फोन करतो. नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी पण सेट करायच्या आहेत. हॅलो. काका काकू आत्ताच निघालेत करत ना. बर ठीक आहे, मी राहतो त्यांच्या पाळतीवर. अरे पण तू फोटो कधी पाठवणार आहेस मला? अरे हो हो हो, पाठवतो. हा हा, पाठव लवकर. अदिती, मी काय म्हणतोय ऐक. एक मिनिट. हॅलो, काय मंदिराजवळ? हा, तिकडून सरळ या, उजवीकडे वळा आणि तिकडून दुसरा बंगला. बर, नाक्याजवळ पोहोचलेत ते. काय? हो. आणि आता कुठल्या एक क्षणी थांब. तुझं शर्ट काढून ठेवलं, तेवढं फक्त घेऊन जा.
आय एम सॉरी. या ना. चला अरविंद. वाव खूपच सुंदर आहे. अदिती वाव काय भारी घर आहे तुझं. अगं फोटो काढण्यापेक्षा नमस्कार करावा. हाय. फोटो माझा. चला ना या. हो पण त्याआधी हे घे. खास तुझ्यासाठी आणलंय. बेल्जियन चॉकलेट्स आहेत. अगं माझा एक क्लायंट गेला होता ना, त्यांनी आणली होती. पण यू नो आय डोंट हॅव सो मच ऑफ स्वीट्स, म्हणून तुझ्यासाठी आणली. घे. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. थँक्यू सो मच. ए नाईस प्लेस. हे बघा ना केवढं घर आहे गं. स्पेशियस आहे. वाव थँक्यू. हे आदिती, तुझे काका काकू एकटेच राहतात इथे? हो. म्हणजे त्यांना कोणी असा लग्नाचा मुलगा वगैरे नाहीये? मला हे घर इतकं आवडलंय ना की मी कुठल्याही मुलाशी लग्न करून ऍडजस्ट करायला तयार आहे या घरात राहण्यासाठी. आदिती, अगं इथे वॉशरूम कुठे आहे? इथून सरळ जाऊन लेफ्ट. हे इथून. थँक्यू. आल्या ना. कम ऑन. बरं झालं तुम्ही सगळे वेळेवर आलात. अरे सगळे कुठे? अजून जय यायचंय, रजनी नाही आली. होते ते दोघंही एकत्र येतील ना? काय माहिती. नाही नाही नाही, मला असं वाटतंय जय आणि रजनीने आपल्याला इकडे पाठवले पार्टी करायला आणि ते गेलेत स्वतःची वेगळी पार्टी करायला. काय ग काहीतरीच तुझं आपलं. मी त्याला फोन करून बघते. लावला. ही साडी का? पाणी. अगं असू दे, आम्ही घेतो पाणी. चालेल. ए जुई, लागला का फोन? अगं हो की नाही ते तरी बोल ग बाई. नाही लागत आहे. मला तर आता कन्फर्म वाटतंय जय आणि रजनी डेट वर गेलेले आहेत. गप ग. मी आहे ना. ए जुई, अगं दारावरची बेल वाजतीये. लक्ष कुठे आहे तुझं? सॉरी. मी आलोय ना, उघडतो आता. हे जय, अरे ये, सगळे तुझीच वाट बघतायत. अरे प्लीज बी कम्फर्टेबल. ये ये. कसं आहे घर? मस्त आहे ना? सुंदर. बरं झालं अदिती, तू ही जागा निवडलीस पार्टीसाठी. ते थँक्यू. रजनी नाही आली. वाव, बरं झालं तूच दार उघडलंस. कशी दिसते मी? सुरेख. ऐक ना, कानातले वगैरे मॅचिंग आहेत, ठीक दिसतंय ना? हो. चल.
चल ना. हो. कसं ग किती गोड दिसतेय. तुला काय हवंय का? काय नाही मग मस्त आहे. मस्त आहे काय घर. हो ना मग काय ते. मी पार्टीची तयारी करते ना, निदान सुरुवात तरी करते. एक मिनिट, तू काही करायचं नाही, आम्ही बघतो काय करायचं ते. नाही तू गप्पा मारू नका. चल एक सेल्फी काढ. सर एक मिनिट. झालंय जसू. एक नाही ना, माझा पण काढ ना. माझ्या बरोबर ये इकडे. उभी राहा. ए मावत नाही जरा जवळ या. आता आपल्या तिघांचं मला एक कळत नाही, निवडून निवडून हाच सिनेमा काय निवडलास तू? कारण सस्पेन्स सिनेमापेक्षा वेगळे सिनेमे असतात आणि ते चांगले असतात हे मला तुम्हाला पटवून द्यायचं होतं म्हणून. किती वेळ अजून थांबायचंय? हो 5 मिनिटं आहेत, जरा थांबा. 5 मिनिटं? 5 मिनिटं काय ते वाळत उभा राहू काय मी? मला वाटतं यापूर्वी आपण कुठेतरी भेटलोय. कुठे भेटलोय मला नीट आठवत नाही. आणि माझी पक्की खात्री आहे की तुम्हालाही ते आठवतंय, पण तुम्ही ते कबूल करत नाही. सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही आणि अनोळखी लोकांशी मी बोलत नाही आणि ओळखही करून घेत नाही. सॉरी. अरे काय माणूस आहे, काय बोलायची काही पद्धत आहे की नाही? हॅलो, मी कोण? सुहास. सुहास सुहास. हा ओळखलं ना? बरोबर, चला आता, सिनेमाला उशीर होईल. अरविंद छान आहे ना घर. तुम्हाला कसं वाटतंय? अरे छान आहे म्हणजे काय, आधी ती इतकंच छान आहे. पण इतक्या छान मुलीला जोडीदाराशिवाय घरात राहावं लागते ना, याचं वाईट वाटतं. तुम्ही हे सगळं काय करताय? सर का मी करते? अगं एक मिनिट अगं असं काही नाहीये की तुझ्याच घरात पार्टी आहे म्हणून तूच काम केलं पाहिजे असं काही नाही. अगं हे आदिती, हे असंच होतं की आपण मोठ्या मनाने आपण पार्टी देतो, पण लोकांना काय हवं नको ते बघण्यातच सगळा दिवस निघून जातो. मागे नंदिनी मॅडमकडे पार्टी झाली ना, त्यावेळी असंच झालं. छे काही बोलताय तुम्ही अरविंद. तुम्ही नाही का मदतीला आला होतात आणि लेकीला सुद्धा घेऊन आले होते नेहाला. 9 वर्षाची होती तेव्हा. खूप मदत केली तिने. आता खूप मोठी झाली आहे. या काय योगायोग बघा. मी आत्ता जिच्याशी बोलत होतो तिचाच फोन आला. ए आदिती आले. हॅलो, बोला मॅडम. काय काय चाललंय?
अगं मी ते पार्टीची तयारी चालली आहे माझी. आणि चिरंजी जेवले. गुड गर्ल. हा मी येतो लवकर येतो. हो अगं मी कुठे टाइमपास करत बसणार आहे. हा येतोय. हो बेटा येतो नक्की. हा काय बोलायचंय? हॅलो बोल की. ए बेटा. हॅलो नेहा. मला एक मिनिट हा. नंदिनी मावशीशी बोल. घे. हॅलो काय ग बाळा कशी आहेस? अगो हो मलाही खूप वाटतं की बाबा बरोबर घरी धावत यावं आणि तुला घट्ट मिठी मारावी. येई ना? येईल पुढच्या आठवड्यात नक्की येईल. प्रॉमिस. चल ठेवू फोन. ओके. हॅलो. ठेवला. आवाज किती बदललाय तिचा. आजही नाही बोलली. म्हणजे तिला जे बोलायचं होतं ते न बोलता वेगळंच काहीतरी बोलली. काय झालंय? नाही काय नंदिनी की ही गेल्यानंतर मी माझ्या मुलांची आई व्हायचं ठरवलं. त्या बाबतीत मी काही प्रमाणात यशस्वी झालोय. मला असं वाटायचं की नेहा मला प्रत्येक गोष्ट सांगते. पण आता तिचं जे वय आहे ना त्यामुळे ती काही गोष्टी नाही शेअर करू शकत माझ्याशी. मग कोणाशी शेअर करणार? अरविंद मग मी कशासाठी आहे? मी बोलेन तिच्याशी. तुम्ही नका काळजी करू. थँक्यू. म्हणून वाटतं कधी कधी दोघांना एकमेकांसाठी जन्माला घालणारा परमेश्वर काही वेडा नाही. वेडे आपण असतो. आपल्यालाच आपला जोडीदार निवडता येत नाही. तुला वाटतं यांना गरज आहे आपली? यांचं निघतंय की व्यवस्थित आपल्याशिवाय? व्यवस्थितचा अर्थ समजेपर्यंत थांबूया. किती माणसं आजारी आहेत गावात. काय फायदा आपल्या डॉक्टरीचा? हा माणूस परत कसा काय? मी नाहीये थांबणार इथं. हा जर इथं बसणार असेल ना तर मी नाही बसणार इथं. हो आता बसा ना शांतपणे. लोक बघतायत. काय करून ठेवलंय तुझं हे? छान आहे की अशी रंगपंचमी कोणाच्या वाटेला येणार? हो तुम्ही अनोळखी लोकांशी बोलत नाही ना? मग अनोळखी व्यक्तीचा पाठलाग केला तर चालतो का तुम्हाला? एक्सक्यूज मी. तुम्ही काय म्हणताय मला काही कळत नाही. तुम्ही नेमके माझ्याच बाजूला कसे? काय ना तिकीट विकणाऱ्या माणसाला माझ्याविषयी किंवा तुमच्याविषयी माहीत नाही. आणि आता ही खुर्ची घेऊन मी इथे कुठेही जाऊ शकणार नाही. तर माझाही नाईलाज आहे. काय नाव काय म्हणालात? सॉरी. मी अनोळखी माणसाला माझं नावही सांगत नाही. आता हुज्जत घालू नका ना. सिनेमा सुरू होतोय. ए छान आहेत का वेफर्स? कुठून आणले? ए याच्याबरोबर तिखट शेव पण हवी होती. मज्जा आली असती ना. अजून काय काय हवे ते एकदाच मागून घे बाई. एखादं स्वीट. गुलाबजाम. काय करा तुम्ही पण त्यांच्याबरोबर थट्टा करा हा माझी. गप्प बसा रे. कशाला उगा तिची खेचताय? बरं जय मला तुझी जन्मतारीख सांग बघू. 11 सप्टेंबर 1985. माझ्या कॅल्क्युलेशन्स नुसार तुझं आतापर्यंत लग्न व्हायला पाहिजे होतं. ए गप ग. काहीतरीच काय.
त्याच्यापेक्षा जुईबद्दल सांग ना काहीतरी. जुई, तुझी बर्थ डेट सांग. अगं लाजतेस काय? तुझे हात पिवळे होण्याचा मुहूर्त कधी आहे ते तरी कळू दे आम्हाला. मला जाऊ दे, माझ्याबद्दल सांग. माझ्या आयुष्यात कुणी येण्याचा योग आहे का? मी आज पेपरमध्ये भविष्य वाचलं होतं, आयुष्याचा जोडीदार सापडणार म्हणून. सांग ना. म्हणजे माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. माझा नवरा बी तुझ्यासारखा हट्टाकट्टा होता. मले असाच बघायचं. आता लंगडत चालतोय. 3 इंच पाय कमी आहे त्याचा. काय झालं तांगडे? नाही पाणी पिताना ठसका लागला त्याला. मी आलेच. काय सारिका, मला वाटतं तुझी कॅल्क्युलेशन्स चालू दे. मला निदान जाताना तरी सांगशील ना? एक मिनिट. आता आपल्या प्रत्येक पार्टीत असतो ना तो आपला नेहमीचा कार्यक्रम. रजनीचं गाणं. हे रजनी, हो दे ना एक गाणं. अरे वा रजनी, तू आय मीन मिस रजनी, तुम्ही गाताय? म्हणजे काय, एकदम सुरेख आवाज आहे रजनीचा. ए रजनी, म्हण ग गाणं. नाही नको. म्हण की. अगं आवाज जरा खराब आहे, नको ना. ए हॅलो नौटंकी, गाणं म्हण म्हणलं की म्हणायचं, कळलं का? तुला स्पेशल कुणीतरी सांगायची गरज आहे गाणं म्हण म्हणून? चुप. गा ना मिस रजनी. बाहों में चले हो हमसे सनम क्या पर्दा, हो हमसे सनम क्या पर्दा, ये आज का नहीं मिलन, ये संग है उम्र भर का. बाहों में चले हो हमसे सनम क्या पर्दा, हो हमसे सनम क्या पर्दा. कभी कभी कुछ तो कहो पिया हमसे, हे कम से कम आज तो खुल के मिलो जरा हमसे. कभी कभी कुछ तो कहो पिया हमसे, हे कम से कम आज तो खुल के मिलो जरा हमसे. है रात अपनी जो तुम हो अपने, किसी का फिर हमें डर क्या. बाहों में चले हो हमसे सनम क्या पर्दा,
हो हमसे सनम क्या पर्दा. वा सुंदर. जुई आता तू गा. नाही नको, मला नाही येत. नाही मी ऐकलं तुझा आवाज ऑफिसमध्ये गुणगुणतेस. नको. गा ना जुई. चोरी चोरी चुपके चुपके तुमको देखा करते हैं, हाले दिल सुनाने से ना जाने क्यों डरते हैं, ना जाने क्यों डरते हैं. कितना पागल दिल है मेरा, मनाना भी नहीं आता. हमें तुमसे मोहब्बत है, बताना भी नहीं आता. छुपाना भी नहीं आता, जताना भी नहीं आता. हमें तुमसे मोहब्बत है, बताना भी नहीं आता. छुपाना भी नहीं आता, जताना भी नहीं आता. नाही ना? काय झालं? नाही काही नाही. आर यू ओके? नॉट ऍक्च्युली. म्हणजे काय झालं ना, माझा जो बॉयफ्रेंड आहे ना तो खूप वियर्ड वागतोय आजकाल माझ्याशी. म्हणजे खूप चांगला होता तो आधी, खूप चांगलं वागायचा माझ्याशी. पण आजकाल फोन नाही उचलत माझे, व्हॉट्सॲपला पण रिप्लाय नाही करत. मला कळतच नाही काय चुकलंय, काय झालंय. मी वाईट मुलगी आहे का रे जय? नाही अजिबात नाही. तू रडू नकोस प्लीज. हा हवं असेल तर मी बोलून बघू का त्याच्याशी, चालणार असेल तर. खरंच बोलशील त्याच्याशी? हा. थँक्स. थँक्यू व्हेरी मच. ओके, सगळं होईल सॉर्ट आउट. हा. क्या बात आहे. वा. हे काय चाललंय काय? हा काय पिक्चर आहे काय? काही कळत नाही. एक तर अगोदर पासून काय याच्यात घडतच नाही. याच्या पुढे काय घडणार आहे आणखीन? वा दादा वा, क्या बात आहे. वा. एक तर मला मराठी तरी कळत नाही, नाही तर हा विनोद तरी कळत नाही. कदाचित दुसरं ऑप्शन बरोबर आहे. हो कुठे चाललाय? आता वॉशरूमला जायला तुला काही पत्र देऊ का? बस इथं तू. आलो मी. तरीही तू जा मागे. मी त्यांना चांगलं ओळखते, त्यांचा काही भरोसा नाही. बर. तरी मी त्यांना सांगत होते घोड्यावर बसून फोटो काढू नका म्हणून. घोडाच तो शेवटी, त्याचा काय नेम आहे? बसले घोड्यावर काढला फोटो. तो घोडा जो काय सुसाट पळालाय ना, तो जेव्हा थांबला तेव्हा यांचे चेहरे बघायला पाहिजे होते. असे होते एकदम शॉक. बरं हे सगळं आदल्या दिवशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला परत म्हणतात कसे, आम्हाला उंटावर बसायचंय. आता मी त्यांना म्हटलं तुम्ही जर का उंटावरून पडला तर मी काय करू?
त्यावर ते गृहस्थ माझ्याकडे येऊन काय म्हणतात, मी पौराणिक मालिकांमधनं काम केलेलं आहे, उंटावरचा सैनिक आहे मी. नाही नाही, पण काही लोक असतात असे चिवट. आपल्या नवऱ्या नाहीत का, आता आपलं वय झालंय, घरी शांत बसावं, पण नाही, काय आहे, त्यांच्या आडनावातला नवरेपणा त्यांना काही शांत बसू देत नाही. हे रजनी, जरा हळू बोल. त्यांचे कान आणि डोळे असलेला हा तांगडे इथे हजर आहे. मग मी काय घाबरते का काय तांगडेला, हो ना जय? हा हो, आणि तसंही त्याचं लक्षच नाहीये. हो, पण सध्या त्याचे कान आणि डोळे दोन्ही बिझी आहेत. ओ तांगडे, एक्सक्यूज मी. ओ तांगडे. काय झालं? काय झालं? कोणाचा फोन आहे? कोणाचा फोन आहे? घेत का नाही? तो माझा पर्सनल प्रश्न आहे ना तांगडे. मी ठरवीन घ्यायचा की नाही तर. मी थांबतो. मी हा तुम्हीच. मला एक मदत कराल का? करतील की. हा, एवढं ताट घेऊन आतमध्ये येतं का? हा येतो. झाला फोन? झालाच आता काय. मग चल ना, इथे का उभा आहेस, चल चल. चल. काय झालं? काहीच होत नाहीये, हाच प्रॉब्लेम आहे. फोनच उचलत नाहीये त्याचा. तू अदितीच्या फोनवर फोन लावून बघ ना. अण्णा, तिचा नंबर डायल केला नसेल असं वाटतंय का तुम्हाला? तिचा फोनच बंद आहे. काय झालं असेल त्यानं? काही काळजी करू नका, काही झालेलं नसेल त्यांना. ऑफिसला जाणारी माणसं झाली ना बाबा आता. हातात पैसा खुळखुळायला लागला ना हे असंच होणार. अण्णा, तुमचे जय अदिती ना आता पूर्वीसारखे राहिले नाहीयेत. ते पूर्वीसारखे असते तर निदान पाया पडायला तरी आलेच असते ना. पाया पडणं सोडा, फोन करणं सोडा, फोन उचलत नाहीये साधा. मी लागते माझ्या कामाला. फोन त्याचा फोन आला ना की देते तुम्हाला. काही मदत हवी आहे का? मला नाही, त्यापेक्षा त्या भवान आहेत ना बाहेर, त्यांना तुझ्या मदतीची जास्त गरज आहे. म्हणजे जसं काही तुला माहितच नाही. रजनी, जुई, नैना, त्यांना डोकं ठेवायला तुझाच तर खांदा लागतो. आणि त्यात जर का त्या रडायला लागल्या तर मग तुझं रुमाल नाही का लागणार त्यांना? त्यापेक्षा जा पटकन बाहेर. त्यांचं तुझ्याशिवाय पान हलत नाही ना. इथे कशाला तू टाइमपास करतोयस? नाही तर त्यांना वाईट वाटेल. अरे अदिती, नाकाच्या शेंड्यावर बसलेला दिसतोय राग. आता तो डोक्यातही गेलाय. हो, पण तू चिडलीस ना की जाम गोड दिसतेस. बरं ऐक ना, सकाळपासून Shut तुला अदिती चिडू नकोस ना. यू नो हाऊ मच आय लव्ह यू. हा लव्ह यू. खरंच खरंच वी ऑल लव्ह यू. सगळ्यांनी त्यांच्यातर्फे मला तुला सांगायला सांगितलं. मस्त पार्टी चालली. थँक्यू. आणि कशाला आलो तू? हा तू पण चला. हो, आलो. हा, उशीर करू नको. चल चल. काय कधी कुठे काय बोलावं तुला कळत नाही का? चला तर जा पटकन बाहेर, नाही तर अजून कोणीतरी यायचं. जा, बघत काय बसलाय, जा ना. चल चल चल. हे घे. ऐक ना, सकाळपासून तुला हेच सांगायचं आहे की जय, नंतर सांग. जा लवकर जा. हे घे, मी घेऊन येते. चल.
अरे वॉशरूमला म्हणून बाहेर पडले ते परत आलेच नाहीत. अहो काय सांगताय काय? अशा वेळी जनरली ते काय करतात? ते काय ते सरळ घरी जातात. घरी? मेलो. आता जर ते घरी गेले ना तर हा दिसले दिसले. ठेवते फोन. बर बर बर. काय हो कुठे गेला होतात तुम्ही? मला काय कोणी गोंट्यात घालून पळवून नेणार होतं की काय? अहो पण गेला होतात कुठे? अगं खाली एक त्या पुस्तकाचा स्टॉल लागलाय, तिथे गेलो होतो. नशीब सापडलात. चला आता. कुठे? कुठे म्हणजे रेस्टॉरंट मध्ये जेवायला. हे काय नवीन? हट्ट सिनेमा बघायचा होता तो तुम्ही बघितला एकट्यानं? आता रेस्टॉरंट मध्ये जेवण्याचा हट्ट आहे. हं? का? का म्हणजे मला भूक लागलीये आणि घरी जाईपर्यंत मी नाही राहू शकणार. हॉटेलमध्ये जाऊन कशाला जेवायला पाहिजे? त्यापेक्षा आपण घरी जाऊन खिचडीचा कुकर लावूया. हवं तर मी लावतो. झालं झालं तुमचं सुरू. कसली मेरी हौसच नाहीये. कधी नव्हे ते बाहेर खावंसं वाटलं, पण तुम्हाला काय ना त्याचं. बायकोच्या मनाची काय अवस्था होत असेल ते कधी दिसतं का तुम्हाला? नाही नाही कळणार तुम्हाला. कधी कधीच नाही कळणार. वाटलं होतं एखाद्या छानशा रेस्टॉरंट मध्ये जाऊ आणि आज माझ्याकडून तुम्हाला औषध घ्यायचं होतं. जाऊ दे ना मेलं. नाही नाही, अरे जाऊ दे काय. नवरा म्हणून माझं काही कर्तव्य आहे की नाही? चल जाऊया. कुठे? रेस्टॉरंट मध्ये. तू म्हणशील त्या रेस्टॉरंट मध्ये मी तुला घेऊन जातो. बघा हा नक्की मी म्हणीन तिथे. हा चला. हा चला ये अशी ये. ह्याच्यावरून जाऊया. अगो काय? बाई. तुला याची सवय नाहीये. अहो. पण काळजी करू नकोस. तू इकडे फक्त हात धर आणि पाय टाक. टाक पाय. हा असं. हे बघ फर्स्ट क्लास. वा वा. मिशन मूवी सक्सेसफुल. आता मिशन डिनर. एक मिनिट जरा ऐका सगळ्यांनी. मला काहीतरी सांगायचंय. आजचा दिवस एकदम स्पेशल आहे. नाही म्हणजे ही पार्टी जरी अदितीच्या सक्सेसची असली तरी त्याही पेक्षा अजून एक ग्रँड ऑकेजन आहे या पार्टीसाठी. अदिती प्लीज इकडे येशील? प्लीज. एक मिनिट. This is for you.